मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती सिंधुदुर्गामध्ये झाल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर इथल्या सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याचं 2 वर्षापूर्वी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। ही घटना 2023 मधली असून आता नुकतीच उघडकीस आली आहे। सिद्धिविनायक बिडवलकर यांना चेंदवण गावातील नाईकनगर इथून त्यांचं अपहरण करून कुडाळमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। संशयित आरोपी अमोल शिरसाट याच्या घरात सिद्धिविनायक बिडवलकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर त्या मृतदेहाची सातार्डा सावंतवाडी इथल्या स्मशानभूमीत नेऊन विल्हेवाट लावण्यात आली। या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरलाय। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे। आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारला आणि त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला। खरं तर सिद्धेश शिरसाट आहे, त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत, त्याचे बॅनर कालपर्यंत होते। त्या सिद्धेश शिरसाट आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे। सदर आरोपींनी या युवकाला अपहृत युवकाला कोडाळमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातार्डा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 302, 120 ब आणि 201 असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्याचा अधिक तपास निफ्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहेत। सिंधुदुर्गातली घटना बीडपेक्षाही गंभीर आहे। आतापर्यंत सिंधुदुर्गामध्ये 27 हत्या झाल्यात आणि त्यात आमच्या शिवसैनिकांच्याही हत्या झाल्यात, असा आरोप संजय राऊतांनी केलाय। वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे। तुम्ही ते पहा, आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल। त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहे आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे। आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड। सदाशिव, बिडवलकर यांची झालेली हत्या आणि त्याचबरोबर इतर जे संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत, काय सांगता येईल या संदर्भामध्ये? सिंधुदुर्गातील कुडाळमधील चेंदवण गावातील सिद्धिविनायक बिडकर याचं अपहरण आणि हत्या प्रकरण सध्या सिंधुदुर्गात गाजतं आहे। 2023चं हे प्रकरण आहे। मात्र 9 एप्रिल 2025 रोजी सिद्धिविनायक बिडवलकर याच्या नातेवाईकांनी निवती पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्यानंतर निवती पोलीस आणि कुडाळ पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 एप्रिलला 4 आरोपींना अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी 4 आरोपींना कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली। 4 आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सिद्धेश शिरसाट या आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि यात त्याचं 2023ला अपहरण करून त्याचा खून केल्याचा कबुली जी आहे ती सिद्धेश शिरसाट यांनी पोलिसांना दिली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा हादरला। कारण मार्च 2023चं हे प्रकरण आहे। मात्र गेली 2 वर्ष हा सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता होता। मात्र 9 एप्रिल 2025 रोजी त्याच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलं। मात्र आता या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेतलेली आहे। त्यांनी काल सोशल मीडियावर बीडपेक्षाही भयानक असं सिंधुदुर्गात प्रकरण असल्याचं म्हटलं आहे आणि त्यात शिंदे शिवसेनेवर आरोप केलेले पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या या प्रकरणावर राजकीय वळण जरी देत असलं तरी मुळात हे प्रकरण जे आहे ते पैशाच्या देवाणघेणीतून झालेलं आहे।
जे 4 आरोपी आहेत आणि मयत सिद्धिविनायक बिडवलकर हे 5ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून अनधिकृतपणे बेकायदा मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक करत होते आणि सिंधुदुर्गात ही दारू वेगवेगळ्या ठिकाणी विकली जायची आणि त्यातूनच सिद्धिविनायककडे 22,000 रुपयाचं देणं जे आहे ते सिद्धेश शिरसाट याचं होतं आणि त्यातूनच सिद्धेश शिरसाट यांनी त्याच्या घराकडून त्याला उचलून कुडाळमधील अमोल शिरसाट याच्या घरी त्या सिद्धिविनायक बिडवलकरला आणलं आणि तिथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि या लाथाबुक्क्याच्या मारहाणीतच सिद्धिविनायक बिडवलकरचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सिद्धिविनायक बिडवलकरचा त्याच दिवशी मृतदेह जो आहे तो साताऱ्यातील जंगलमय भागात असलेल्या स्मशानभूमीत जाळला आणि तिथे त्याची राख आणि हाडं जी होती तेरेखोल नदीत फेकून देण्यात आली। त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते गेली 2 वर्ष शांत होतं, मात्र अचानक सिद्धिविनायक बिडवलकर याच्या नातेवाईकांनी निवती पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतंय। तर आता उघडकीस आलेल्या या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम काय आहे ते आपण पाहूयात। मार्च 2023 मध्ये सिद्धिविनायक उर्फ प्रकाश पक्या बिडवलकर याचं अपहरण करण्यात आलं। नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली। 9 एप्रिल 2025 ला जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। पक्या बिडवलकर कुडाळ तालुक्यात नाईकवाडी इथे आपल्या मूकबधीर मावशीकडे राहत होता। गोवा बनावटीची दारू अनधिकृत विकण्याच्या केसेस पक्यावरती दाखल होत्या। या केस अंतर्गत 2 डिसेंबर 2023 ला न्यायालयातही त्याला हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टाच्या 4 नोटिसा येऊनही पक्या कोर्टात आला नाही। 9 एप्रिल 2025 ला मिळालेल्या माहितीनुसार निवती पोलीस कुडाळ पोलिसांचा तपास सुरू झाला। 10 एप्रिलला 4 आरोपींना अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर करण्यात आलं। आरोपी सिद्धेश शिरसाटची हत्येची कबुली मिळाली आणि मारहाण करून पक्याची हत्या केल्याची कबुली त्याने दिली। मृत्यूनंतर पक्याचा मृतदेह सातारा इथल्या जंगलातील स्मशानात जाळून राख आणि हाडं नदीत टाकल्याचं सुद्धा उघड झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।